हा पिक्चर जातोय हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी, म्हणजे विशेष करून धारावीच्या नावाने चित्रपट निघाला. पण आज तुर्भेस्टमध्ये जो चित्रपट व्हिडिओ शूटिंग झाली, इथे शूटिंग झाली, त्या ठिकाणचा चित्रपट आज प्रदर्शित होतो. याचा तुर्भेस्टोर म्हणून मला त्याचा अभिमान आहे, आपला गौरव आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्व कलाकारांचं आपल्या प्रयत्नांना यश येऊ अशा तऱ्हेची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अधिक वेळ घेतला त्याबद्दल सॉरी. आपल्या सर्वांना शुभेच्छा. चित्रपट आणि बालकला हे सगळे बाल कलाकार आहेत ना. कलाकार म्हणजे कलाकारावर प्रेम करणारे हे सगळे. तुम्ही आपल्या आईवडिलांना सांगायचं चित्रपट बघायला चला. आईवडिलांना घेऊन चित्रपट घरामध्ये यायचं तरच खरी मजा आहे. ओके, थँक्यू. खूप खूप आभार साहेब. आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की तुम्हाला नेमकं काय पाहायचं आहे, काय ऐकायचं आहे. आमच्या मान्यवरांची भाषणं असली तरी आशीर्वाद देण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित. लहान मुलांना अगदी हा चित्रपटाचा ट्रेलर बघण्याची खूप उत्सुकता आहे. आपला विभाग कसा दिसतो या मोठ्या पडद्यावरती हे बघण्याची उत्सुकता आहे, आम्हाला देखील आहे. या ठिकाणी आज या तुर्भेस्ट विभागातून वारकरी संप्रदायाची दिंडी निघाली. त्या दिंडीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी त्या दिंडीमध्ये सहभागी होऊन तिथे देखील आशीर्वाद घेतले. आजचा दिवस अत्यंत तुर्भेस्टच्या आपल्या या परिसरासाठी ऐतिहासिक दिवस म्हणायला लागेल. या ठिकाणी एक छोटासा आपले कलाकार मंडळीचा आपण स्वागत करणार आहोत, आभार व्यक्त करणार आहोत. 5 मिनिटात आपला हा कार्यक्रम लगेच आपण ट्रेलर चालू करूया आणि 2 गाणी पण या चित्रपटाची आपण आपल्या सर्वांचे लाडके प्रशांत निशांत यांच्या माध्यमातून संगीतबद्ध झालेली 2 गाणी आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मी या चित्रपटाचे दिग्दर्शक, ऐकताय का हे लहान मुलांना, ऐकताय? अभी जो जो ऊपर आएंगे जिनका स्वागत करना है, तालियों की गूंज पूरे महाराष्ट्र तक जानी चाहिए. व्हेरी गुड, तो क्या बात है. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेमध्ये या चित्रपटाचं ज्यांनी प्रमुख भूमिका निभावली असे सन्माननीय हरेकृष्ण गौडा सर यांना मी टाळ्यांच्या गजरामध्ये स्टेजवरती या ठिकाणी आमंत्रित करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हरिकृष्ण गौडा सरांसाठी. सन्माननीय सिद्धरामजी ओळ साहेब यांना मी विनंती करतो की हरेकृष्ण गौडा सर हे दिग्दर्शक आहेत आणि प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांचं या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक या ठिकाणी आपल्याला सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हरेकृष्ण गौडा सरांसाठी. आता चित्रपटाचा नायक, प्रमुख नायक आला तर